आणि परमात्मा यांचा संबंध आणत. प्रकृती शब्द लक्षात ठेवा, मी प्रकृतीचे तत्व तुम्हाला सांगणार आहे. म्हणजेच हे अनादी असलेलं तत्व परमात्म्याचं, म्हणजे परमात्मा केव्हा अवतारित झालेले आहेत हे कोणालाच माहिती नाही. आणि म्हणून जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात, परमात्मा निश्चित आहे तरी कसा. बघा, परमात्मा हा सत्य स्वरूपाचा आहे. परमात्मा हा ओमकार स्वरूपाचा आहे. सत्य तू विठ्ठला, 3 वेळा सांगितला. सत्य तू विठ्ठला. हे विठ्ठल हे तत्व सत्य आहे. का सत्य आहे? ते काल सत्य होतं, ते आज सत्य आहे, ते उद्या सत्य आहे. महर्षी व्यासांनी जेव्हा भागवताची रचना केली त्यावेळेस पहिल्यांदाच सांगितलं सत्यम परम धीमहि. म्हणजे परमात्म्याचं स्वरूप कसं असेल तर सत्य स्वरूप आहे. त्यानंतर ओमकार स्वरूप, आकार, उकार आणि मकार. आकार तो ब्रह्मा, आकार तो विष्णू, आकार तो महेश. रूप बघा, परमात्मा सत्य स्वरूपाचा आहे, परमात्मा ओमकार स्वरूपाचा आहे. आणि या ओमकार स्वरूप आणि सत्य स्वरूप असल्या कारणाने माऊलींनी अनुभव अमृताच्या पहिल्याच प्रकरणामध्ये पहिल्याच ओवीमध्ये सांगितलं, ऐसे या निरुपाधिके जगाच्या जे जनिके तिया मैं वंदिले मुलिके देवो देवी. जगाला उत्पन्नाला घालणाऱ्या देव आणि देवी या दोघांना मी प्रणाम करतो. त्यानंतर माऊलींनी दुसरा ग्रंथ लिहिला, चांगदेव 65. या चांगदेव 65च्या पहिल्याच प्रकरणामध्ये पहिल्याच ओवीमध्ये सांगितलं, स्वस्ती श्री वटेशू जो लपुनी जगदा भासू दावी मग ग्रासू प्रगटला करी. ज्या परमात्मा स्वरूपाला प्रगट करणाऱ्या मूल तत्वाला मी प्रणाम करतो. म्हणजे लक्षात घ्या, सत्य स्वरूप, ओमकार स्वरूप, या ओमकार स्वरूपाचा उगम प्रकृतीमधून झाला. म्हणून प्रकृतीचे 24 तत्व, बघा मी सावकाश बोलतो, प्रकृतीचे 24 तत्व, प्रकृतीचे 11 तत्व, ब्रह्मांडाचे 24 तत्व. ब्रह्म म्हणजे ब्रह्मांड, या ब्रह्मांडाचे जे परमात्मा आहेत, सत्य स्वरूपाचे जे परमात्मा आहेत, या ब्रह्मांडाचे 24 तत्व, प्रकृतीचे 11 तत्व आणि ह्या परमात्म्याच्या हृदयामध्ये असलेले भाव हे सुद्धा 11 आहेत. लक्षात घ्या, टप्प्याटप्प्यात परमात्म्याचा उगम आपण पाहत आहोत. ब्रह्मांडाचे 24 तत्व, प्रकृतीचे 11 तत्व आणि परमात्मा जो सत्य स्वरूप आहे
जो ओमकार स्वरूप आहे त्याचे 11 भाव आहेत आणि ते ज्ञानेश्वरीच्या 10व्या